तर टीसीएस प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम आहे। तपासात कॉल डिटेल्स मधून निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड होतंय। नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ व्हायरल झाले। एसआयटीकडून डिजिटल पुराव्यांचं आता सखोल विश्लेषण सुरू आहे। निदा खानच्या जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे। तर आपले प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवन, नोकरी सोडल्यानंतर सुद्धा निदा खान या आरोपींच्या संपर्कात होती अशी बाब समोर येते, काय अपडेट्स? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक महिला लैंगिक आयटी कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार असेल, त्याचबरोबर बळजबरी धर्मांतरणाचा प्रयत्न असेल, या संपूर्ण प्रकरणातील जी महिला आरोपी आहे निदा खान हिने नोकरी सोडल्यानंतर ही सतत या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। जो यातील दानिश शेख नावाचा जो आरोपी आहे याच्या मोबाईलमध्ये काही कॉस्ट डिटेल जे आहेत ते आढळून आलेले आहेत आणि अनेक धक्कादायक पुरावे देखील त्याच्या मोबाईलमधून समोर आलेले आहे। आपण जर बघितलं तर दानिश शेख याचा कारागृहातून एसआयटीनं ताबा घेतल्यानंतर त्याचा मोबाईल जो आहे तो अनलॉक करण्यासाठी त्याला फॉरेन्सिक टीम्सकडे घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि त्याच्या मोबाईलमध्ये प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी त्याने फेस आयडी ही सुरक्षा प्रणाली जी आहे ती वापरलेली होती। त्यामुळे कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या तपासासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात अडचण जी आहे ती निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं होतं। फॉरेन्सिक टीमकडे घेऊन जात त्याचा मोबाईल ऑनलाईन अनलॉक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच पवन, नक्कीच तूर्तास धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।